ही गोष्ट माझ्या आयुष्यातील एका विलक्षण प्रसंगाची आहे. माझी नेमणूक शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कॉलेजमध्ये झाली होती. माझ्या व्यक्तिमत्वामुळे आणि शिक्षणाच्या अनोख्या पद्धतीमुळे विद्यार्थी आणि स्टाफ माझा खूप आदर करत असे. मी खूपच समाजप्रिय आणि मदत करणाऱ्या स्वभावाचा होतो. एके दिवशीची गोष्ट आहे. मी वर्गात शिकवत असताना प्राचार्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. प्राचार्य म्हणाले, शालिनी नावाच्या दुसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी वर्गात अचानक बेशुद्ध पडली आहे. तिची तब्येत आता थोडी ठीक आहे, पण ती अजूनही पूर्ण बरी झाली नाही. तुम्ही तिला तिच्या घरी पोहोचवा. मग मी शालिनीला स्कूटरवर बसवलं आणि तिच्या घराच्या दिशेने निघालो. पण रस्त्यात एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ शालिनी म्हणाली, सर, कृपया थांबा, मला काही बोलायचं आहे. शालिनीने शांतपणे सांगितलं की ती बेशुद्ध पडली होती हा एक फक्त बहाणा होता. तिला माझ्यासोबत बोलायचं होतं. शालिनी म्हणाली, सर, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते. मी अवाक झालो. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की ती अजून लहान आहे आणि प्रेमासाठी तिचं वय योग्य नाही. पण शालिनी म्हणाली, सर, वयाचं काही महत्त्व नाही. माझं मन तुम्हाला स्वीकारलं आहे. मी तिला वारंवार समजावत होतो, पण ती वारंवार माझ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांनी शालिनीने माझं घर गाठलं. ती मला म्हणाली की तिचं प्रेम पवित्र आहे आणि ती फक्त माझीच काळजी करते. पण माझ्या मनात या गोष्टींमुळे संभ्रम निर्माण झाला आणि मी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण ती खुर्चीवरून झटक्याने उठली आणि मला म्हणाली, सर, माझं प्रेम पवित्र आहे. तुम्ही तुमची हद्द पार करत आहात. मला तर तिच्या बोलण्याचा अर्थच लागत नव्हता. मी तिला म्हणालो की हे सगळं फिल्मी डायलॉग आहेत, कारण ती एका बाजूने म्हणत होती की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि जेव्हा मी पुढाकार घेतला तेव्हा मात्र ती अशी काहीतरी विचित्र वागली आणि रडतच घरातून निघून गेली. त्या दिवसापासून ती मला दिसलीच नाही. मीही तिला पाहण्याचा किंवा तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. काही वर्षांनी माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली. माझं आयुष्य पुढे जात होतं आणि मी शालिनीला पूर्णपणे विसरून गेलो होतो. एक दिवस मला किडनीच्या आजाराचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सांगितलं की मला किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे. घरच्यांनी किडनीसाठी जाहिरात दिली. काही दिवसांनी त्यांना एक डोनरही मिळाला, पण त्या व्यक्तीने आपलं नाव सांगण्यास पूर्णपणे नकार दिला होता. माझं ऑपरेशन यशस्वी झालं, पण काही दिवसांनी मला समजलं की शालिनीनेच मला आपली किडनी डोनेट केली होती. शालिनीची मैत्रीण तिचा संदेश देण्यासाठी आली होती. त्या पत्रात लिहिलं होतं की, सर, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते. माझं आयुष्य संपलं तरी तुमचं वाचलं पाहिजे. शालिनीचं निस्वार्थ प्रेम माझ्या मनाला भिडलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शालिनीच्या त्या त्यागाने मला प्रेमाचा खरा अर्थ समजला.